मग जसं आपण सर बोलतोय की म्हणजे पॅरेंट्सना जर अतिप्रमाणात ड्रिंक्स घेण्याची सवय असेल, मग काही वेळेला मुलं बोलून दाखवतात, काही वेळेला अशीच गप्प राहतात किंवा त्या परिस्थितीला यूज टू होतात ते. जर घरी सारखी भांडणं होत असतील किंवा आणखीन काही होत असेल किंवा होतही नसेल, पण जी काही परिस्थिती असेल त्याला यूज टू होऊन जातात. मग अशा मुलांच्यामध्ये काही अशी वेगळी लक्षणं आपल्याला पाहायला मिळतात का, जी आपण लक्षात घेतली पाहिजेत? आणखी एक अगदी महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला, की जर मुलं गप्प असतील घरामध्ये पण त्यांची पालक व्यसनामुळे भांडणं चालू असतील किंवा घरामध्ये पैशाची अडचण निर्माण होत असेल, कामाबद्दल तक्रारी येत असतील, तर गप्प असलेली मुलं अगदी नॉर्मली आहेत का असं आपण गृहीत धरू शकतो का? तर अजिबात नाही. का म्हणजे ज्याला आपण सायलेंट सफरिंग म्हणतो, म्हणजे गप्प राहून सगळं मुलं आतमध्ये सोसत राहतात. अगदी गर्भाशयात असताना सुद्धा मुलांच्या मेंदूची वाढ होत असते. आणि जर आई गर्भावस्थेत असताना जर अशा वातावरणात असेल की ज्याच्यामुळे तिला स्ट्रेस निर्माण होत असेल, घरात भांडणं होत असतील, आणखी ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सना तिला सामोरं जावं लागत असेल, तर त्याचा इफेक्ट इवन गर्भाशयातही मुलाच्या मेंदूच्या डेव्हलपमेंटवर होतो. आणि ते सायंटिफिकरित्या सिद्ध झालेलं आहे की ही मुलं पुढे जाऊन काय होतात, एकतरी अगदी हट्टी होणं, राग भरपूर येणं, अग्रेसिव्ह होणं किंवा वर्गात मारपीट करणं, पालकांचं शिक्षकांचं न ऐकणं, तर हा एक भाग झाला. दुसरा भाग काय, मुलं गप्प राहणं, स्वतःच्या भावना गिळून राहणं, काही एक्सप्रेस नाही करणं. ह्याच्यामुळे डिप्रेशन ज्याला म्हणतो, खिन्नता किंवा भीतीचं प्रमाण, लो कॉन्फिडन्स, म्हणजे कुठल्याही गोष्टीत 2-3 वेळा विचार करणं की माझ्या हातून हे घडेल का, तर ह्या भावना निर्माण होतात. आणि जसजसं मुलं वाढत जातात, किशोर वयात असू देत किंवा जेव्हा ते प्रौढ बनतात, त्यावेळेला त्याचा इफेक्ट डेफिनेटली त्यांच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर, त्यांच्या कॉन्फिडन्स लेवलवर होत असतो. आणि त्याच्यामुळे आपण म्हणतो की मानसिकरित्या त्यांना डिप्रेशनचं प्रमाण जास्त होऊ शकतं, ज्याला आपण अँक्झायटी डिसऑर्डर म्हणतो, की भीतीचं प्रमाण जास्त होऊ शकतं, अभ्यासात लक्ष न लागणं, कॉन्सन्ट्रेट न कर. तुम्ही विचार करा की ज्या मुलाच्या घरी पालक ह्या पद्धतीनं ह्या आजारानं वगैरे ग्रस्त आहेत, ती मुलं गप्प असली तरी त्यांच्या मनात सारखे विचार चालू असतात की ह्याच्यामध्ये माझी कुठेतरी चूक झाली आहे का, तर स्वतःला ब्लेम करणं किंवा ह्या परिस्थितीत आपण कसं मदत करू शकतो, कसं बाहेर जाऊ शकतो, कुणासमोर मी बोलू शकतो, ह्या गोष्टी, ह्याला काय पर्याय असतील, इतके सारे प्रश्न जर मुलांच्या मनात असतील तर त्यांचं अभ्यासातही लक्ष लागणार नाही. आणखी जे त्यांची डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, फिजिकल डेव्हलपमेंट असू दे किंवा मानसिकरित्या त्यांची वाढ जी व्हायला पाहिजे ती खुंटली जाते. त्यामुळे मुलं गप्प असतील ते आपण सिरियसली घेतलं पाहिजे. आणि ह्या आठवड्याचा उद्देशच हा आहे की जी मुलं सायलेंटली सफर करत असतात त्यांना कुठेतरी एक वाचा मिळाली पाहिजे की स्वतः ते काय भोगतायत ते एक्सपिरियन्स ते शेअर करावेत आणि त्याच्याबद्दल ते समजून घ्यावेत की हे का होते त्यांच्याबरोबर, हे त्यांच्या पालकांच्या बरोबर का असं होतं, तेही ते समजून घ्यायला पाहिजेत. आणखी त्याच्यामध्ये माझी काही चूक नाही आहे हेही त्यांना कळायला पाहिजे. आणखी काय गोष्टी आपण करू शकतो की ज्याच्यामुळे आपली वाढ खुंटणार नाही. तर ह्या सगळ्या उद्देशानेच हा आठवडा आपण अस्तित्वात आला. नक्कीच. मग सर, हा जो विषय आहे म्हणजे तसा जर अभ्यास केला तर शहरी भागामध्ये याचं प्रमाण म्हणजे कमी असेल असं आपण म्हणू शकतो का? आणि ग्रामीण भागामध्ये हे जे आहे म्हणजे मुलं सफर करणं म्हणा किंवा असं ज्या काही तुम्ही आता लक्षणं सांगितली ती लक्षणं मुलांमध्ये दिसणं, याचं प्रमाण थोडंसं जास्त असू शकतं का? असं नक्की सांगता येणार नाही की शहरी भागात कमी आणखी ग्रामीण भागात जास्त प्रमाण असू शकतं. का म्हणजे जो हा व्यसनाधीनचा आजार आहे तो गरीब श्रीमंत किंवा कमी जातीचा मोठ्या जातीचा किंवा शहरी ग्रामीण असं बघून येत नाही. त्यामुळे कुठल्याही वर्गात कुठल्याही तळात तो असू शकतो आणि तितक्याच प्रमाणात असू शकतो. इतकंच काय की जर शहरात असतील तर थोड्या प्रमाणात मुलांना सवलती उपलब्ध असू शकतील, जसं की ते काउन्सिलर भेटू शकतात. जर शाळेत काउन्सिलर असतील तर त्यांच्याशी जाऊन
डिस्कस करू शकतात. जर कोऑपरेटिव्ह प्रौढ व्यक्ती किंवा टीचर्स असतील तर एक प्रमाणे त्यांना आपल्या मनातल्या गोष्टी सांगणं, चर्चा करणं ह्याला एक वाट मिळू शकते जर ते शहरी भागात असू शकतात. पण आपण भरपूर वेळा बघतो की ग्रामीण भागातलेही भरपूर शिक्षक असू देत किंवा प्रौढ व्यक्ती तेही भरपूर प्रमाणात कधीकधी मुलांना मदत करतात ह्या बाबतीत. पण आपण असं सांगू शकत नाही की हा फक्त ग्रामीण भागातील लोकांचा प्रॉब्लेम आहे आणि शहरी भागातला नाही. ऑलमोस्ट इक्वली दोन्हीमध्ये आपण पाहू शकतो. म्हणजे मी ही गोष्ट अशासाठी विचारली सर की शहरी भागामध्ये आता आपली बदललेली जीवनशैली आहे आणि बऱ्याच गोष्टी आता आपल्या समोर घडत असतात आणि आपल्याला त्या कॉमन वाटून जातात आता. त्यामुळे एवढा फारसा कोण या गोष्टींचा विचार करत नसावं असा एक अंदाज होता म्हणून विचारला. नाही, बरोबर आहे, तुमची शंका बरोबर आहे. पण ह्या गोष्टी जितक्या बाहेरून दिसतात तितक्या सोप्या नसतात. बरोबर. आणखी जर बाहेरून सगळं ठीक वाटत असेल तरी मुलांच्या मनात काय चाललंय, मुलांना त्याचा काय परिणाम होतोय, आणखी शहर असू दे ग्रामीण भाग असू दे, व्यसन हे व्यसनच आणि त्याचा इफेक्ट घरातील सगळ्यांच्यावर होतच असतो. त्यामुळे मला वाटत नाही की असा काही जास्त फरक असू शकेल. का आपण जे बघतो पेरेंट्स मुलांना घेऊन येतात ट्रीटमेंटसाठी आमच्याजवळ, डिप्रेशनमुळे असू दे किंवा बाकीच्या अभ्यासामधील त्रुटी असू दे, कॉन्सन्ट्रेशन प्रॉब्लेम, त्यामुळे असा काही फरक वाटून येत नाही की ग्रामीण भागातील मुलांना जास्त असतो आणखी शहरी भागातल्या मुलांना कमी असतो. त्यामुळे ऑलमोस्ट प्रत्येक भागातील मुलं असू देत किंवा पालक असू देत ह्या प्रॉब्लेम्सने डेफिनेटली त्यांना प्रॉब्लेम्स होत असतो. ಧ್ವನಿ ಧ್ವನಿ ಇದು ನಮ್ಮ ಧ್ವನಿ, ಕೇಳಿ ಕನಸು ನನಸದ ವೇಣು ಧ್ವನಿ.